ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ಅಬುಶಾಮ ಕಾಜಿ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ಗೆ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತ. ಬಿಳಿಗಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಬೂದಿಯಾಳ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಬಹಿರಂಗ ಸಭೆ ಜರುಗಿಸಲಾಯಿತು. ಹೌದು ಪ್ರಿಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಧಿಕೃತ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದ ಜೆ.ಟಿ. ಪಾಟೀಲ್ ಪರ ಬೃಹತ್ ಪ್ರಚಾರ ಬಹಿರಂಗ ಸಭೆ ಜರುಗಿಸಲಾಯಿತು. ಈ ಬಹಿರಂಗ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿಯಿಂದ 6 ಜನ ಬಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಸೇರ್ಪಡೆಯಾದರು. ಹಾಗೂ ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೆಪಿಸಿಸಿ ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಮತ್ತು ಮಾಜಿ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಹಜರತ್ ಮೌಲಾನಾ ಅಬುಶಾಮ ಖಾಜಿ ಮತ್ತು ಕಾಸಿಂ ಅಲಿ ಗೋಟೆ, ರಫೀಕ್ ಮುಜಾವರ್, ಸಾದಿಕ್ ಬಾಗ್ವಾನ್, ರಸೂಲ್ ಮುಜಾವರ್, ಮೊಹಮ್ಮದ್ ಇಲ್ತಾಜ್ ಇತರರು ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದರು. सबसे पहले मैं अल्लाह ताला का शुक्र अदा करता हूं और उसके साथ साथ बुदियाड़ एसए का और यहाँ पर जितने भी समाज के लोग हिंदू भाई यहाँ पर आए हैं उन तमाम भाइयों का इस मौके पर मैं शुक्रिया अदा करता हूं. आज बुदियाड़ को हम लोग ये खाली 5-6 लोग बीजेपी में ज्वाइन हुए बोल के वो नियत से नहीं आए, बल्कि सामने 10 तारीख का इलेक्शन आने वाला है. उस इलेक्शन में हमारी क्या जिम्मेदारी है, 10 तारीख को हमारी क्या जिम्मेदारी है, वो जिम्मेदारी आपको कुछ चीजें मैं बताना चाहता हूं. आप जरा ध्यान से सुने. असेंबली इलेक्शन और हमारी जिम्मेदारियां. नंबर 1, इंशाअल्लाह 10 मई 2023 को असेंबली इंतखाबात के लिए वोटिंग का दिन होगा. वोट का देना हर शहरी का बुनियादी हक है. इससे गफलत भारी नुकसान का बाइस बन सकता है. लिहाजा कर्नाटका मुस्लिम मुत्तहिदा महाज आपसे अपील करता है. उनके तकरीबन 16 कंडीशन है, 16 अपील है. 16 अपीಲ್ ಮಾಡೋರು. ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಹಿಂದಿದಾಗ ಹೇಳ್ತೀನಿ. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಭಾಯಿ ನಾರಾಜ್ ಆಗಬಾರ್ದು. 16 उनके कंडीशन है. नंबर 1, आपके अतराफ और अकनाफ जितने घर हैं उनमें से एक फर्द को 10-10 घर की जिम्मेदारी दे ताकि इनका वोट करा सके. ಈಗ ನಿಮ್ಮ ಮನಿಗಳದಾವು, ಅಲ್ಲೇ ಒಂದು ಮನೆಯವರಿಗೆ 10 वोट ಹಾಕಕ್ಕೆ ನೀವು ಜವಾಬ್ದಾರಿ ಕೊಡಬೇಕು. एक काम तो ये करना है, करेंगे इंशाअल्लाह. दूसरा, वोटर कार्ड आपका है कि नहीं जरा चेक करो. पहला ಐತಿಲ್ಲ ಮೊದಲು ಚೆಕ್ ಮಾಡಿ ಎರಡನೇ ಕೆಲಸ. तीसरा काम, अगर किसी के पास वोटर कार्ड नहीं है तो दूसरे शनाख्ती कार्ड, आधार कार्ड वगैरह लेके भी तुम्हें वोट डाल सकते हैं. नंबर 4, मुख्तलिफ मौकों पर बिलखुसूस जो वोट गवाही रहे सर का, विटनेस रहे सर का. विटनेस है, सही आदमी रहे तो तुम्हें विटनेस से जामीन बनता, गलत आदमी रहे तो उसे विटनेस से जामीन नहीं बनना. तो इसकी गवाही का खास ख्याल रखना. नंबर 5, हालात की मुनासिबत से मुतवल्लिया ने मसाजिद और दरमंदा ने मिल्लत तवज्जो करना होगा कि हमारा वोट बिल्कुल जाया ना हो, हमारा वोट बिल्कुल वेस्ट नहीं होना. इसलिए कहाँ काम करने वाले तुम्हारे भवा ही, बेटा ही, लोगा ही, उनको फोन करके वोटिंग से एक दिन पहले तुम्हें उनको बुला लेने की फिक्र करो. उसके साथ साथ इस मर्तबा आजाद उम्मीदवार की भरमार है और बहुत सोच समझकर वोट का इस्तेमाल करना होगा. देखो पक्षेतर बहुत जने ठहरिए भी, बहुत नमूने, कौन फुटबॉल को ठहरे, कौन वॉलीबॉल को ठहरे, कौन झाड़ू को ठहरे, कौन क्या क्या लाटन ले को ठहरे, ऐसे पीछे कौन गुलाब फूल ले को ठहरे. ऐसे पीछे में नहीं जाना. हमारे लिए एक कांग्रेस का हाथ है, ये हाथ हमारा साथ है, ये वोट को तुम्हें देने की फिक्र करो. इसके साथ साथ पूरे शहर में एक पोलिंग बूथ के नाम से रहता है जो सिर्फ खवातीन के लिए होगा, लेडीज के लिए होगा. एक तुम्हारे बुदियाड़ ग्राम में नहीं, वो सिटी लेवल में रहता, वो लेडीज के वास्ते नहीं रहता. बहुत जगह पर्दे के अंदर जरा डाल को डिस्टर्ब होते रहता, वैसा लेडीज के लिए भी एक पोलिंग बूथ रहता. तुम्हें वहां जाकर भी वोट डालना चाहे तो वोट डाल सकते हैं. इसके साथ साथ वोट करने के बाद जब तक वो बीच साउंड ना आए, देखो वोट तुम्हें यूं दबा कर वोट नहीं होता हो, उसे पूरा जोर से दबाना पड़ता. टी कहा तो वोट पड़ा हो, वो टी कर आवाज नहीं आया तो तुम्हारा वोट बैठ होता. इसलिए वो टी कहकर जरा कांग्रेस का जो बटन जेटी पाटिल का नाम का फोटो है वहां टी करके जरा जोर से दबाओ. एक नंबर. बाद में वोट करने के बाद जब तक, हाँ, नंबर 9, कोशिश की जाए कि पूरे मोहल्ले की वोटिंग 2 बजे से पहले फाइनल होना. 2 ಗಂಟೆ ಒಳಗೆ ನಮ್ದು ಎಲ್ಲ ವೋಟಿಂಗ್ ಎಷ್ಟು ಮನ್ಯಾಗ ಅದಾರಲ್ಲ ಎಲ್ಲಾರ್ದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡೋದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ರಿ. इसके बाद 10, वोटिंग लिस्ट में अगर नाम नहीं है तो अपने जिम्मेदारों को इसकी इत्तला दे.
ನಿಮ್ಮ ವೋಟಿಂಗ್ ಲಿಸ್ಟ್ ಒಳಗ ಆ ಬೂತ್ನಾಗ ಆ ಊರಾಗ ನಿನ್ನ ಹೆಸರು ಇರ್ಲಿಕ್ಕಂದ್ರ ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಲೀಡರ್शिप ಮಾಡೋರು ಹಿರಿಯರು ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅಂತವರಿಗೇನು ಗಮನಕ್ಕೆ ತಗೊಂಡ್ ಬರ್ರಿ. उसके बाद नंबर 12, हमारी बेटी बहू या करीबी रिश्तेदार किसी दूसरे मकाम पर है तो उन्हें बुला ले ताकि वो भी अपना वोट कर सके. नंबर 13, मजदूर पेशा अफराद किसी और मकाम पर काम कर रहे हैं तो उनको वहां से बुला लेने का नजम करें ताकि अपना जमहूरियत का इस्तेमाल कर सके. और नंबर 14, खवातीन से गुजारिश है कि आपका अपना वोट अव्वल वक्त में करें. आपके वोट में इंशाअल्लाह बड़ी तब्दीली आएगी. देखो खास करके हमारे जो महिला हैं, इतना पैसा बीजेपी आपको नहीं दे रही है कि अगले आपको 5 साल कमाने की जरूरत नहीं है. इतना पैसा तो बीजेपी नहीं दे रही है, मुझे भी मालूम है, आपको भी मालूम है. तो आपका जो भी है, खेत है, कोई दुकान है, किसी का बिजनेस है, वो आपको करना ही है, वो खत्म नहीं होगा. आपका जिंदगी जो अल्लाह ने हमें दी है, जो मेहनत करना है, कमाना है, वो तो कमाना है. पर ये थोड़े से के पैसे के लिए आप गलत पार्टी के पास, गलत इंसान के पास जाओ तो ये आप कौम के साथ गद्दारी कर रहे हैं. पहली बात, मुस्लिम अपने ईमान का बहुत पक्का होता है. पूरे वर्ल्ड में मुसलमान धर्म आपको पता है बहुत पाक माना जाता है और ईमान का भी बहुत पक्का माना जाता है. तो आपको ये समझना चाहिए कि हमारे ही बीच लोग, चाहे मुस्लिम ही कोई बाहर का आएगा, यहाँ का नहीं आएगा, बाहर का उन्हीं का बंदा आएगा मुस्लिम, वो आपके बीच तोड़ेगा, आपको ले जाएगा, कुछ भी चाहे कसम खिलाएगा, कुछ है वो आपको समझना है कि हम ये क्या कर रहे हैं. आप बताइए, थोड़े से पैसे के लिए क्या हमारी यही औकात है? 10,000 रुपये, 5,000 रुपये क्यों कमा रहे हो? फिर आप क्यों खेती कर रहे हो? सिर्फ 10,000, 20,000, 50,000 रुपये के लिए औकात है हमारी, और 5 साल के बाद आपको वो खरीदने आए हैं. तो आप बताइए, आपकी यही औकात है? सिर्फ बिकने के लिए आप जिंदगी जी रहे हैं अपनी. ये 5 साल जो आपके आने वाले हैं, वो कीमत आपकी 10,000 की कीमत है, 20,000 की कीमत है. बताइए आप, क्या जेटी पाटिल जी ने पहले अपने कार्यकाल में काम नहीं किया यहाँ पर? बताइए आप, किसका फोन नहीं उठाते हैं वो? एक एक कार्यकर्ता का मैंने देखा है, मोबाइल नंबर सेव करके रखते हैं जेटी पाटिल जी. एक एक मेंबर उनसे बात करता है, एक एक कार्यकर्ता, गांव का कोई भी नॉर्मल आदमी हो जिसको जो पुराना है, जानता है, बात करते हैं वो. और बीजेपी का जो मिनिस्टर, एक मेंबर उससे बात नहीं कर सकता, ग्राम पंचायत अध्यक्ष उससे डायरेक्ट फोन पे बात नहीं कर सकता. आप बताओ क्यों ऐसा? आप बात कर लोगे निरानी जी से डायरेक्ट? कर लो आप. और जेटी पाटिल जी से आप डायरेक्ट बात कर सकते हैं. घर पे उनके चले जाओ, तुरंत बिठाएंगे आपको, चाय पिलाएंगे और बात करेंगे, आपसे सुनेंगे. क्यों? क्योंकि उनकी सोच ही ऐसी है. ये कांग्रेस पार्टी की सोच है, वो जेटी पाटिल जी की भी सोच है, हमारी भी, राहुल गांधी की भी यही सोच है. हमेशा आप कांग्रेस पार्टी का हिस्ट्री उठा के देख लो, हमेशा गरीबों के हक में लड़ती हुई आई. आप कांग्रेस पार्टी के बारे में आप देखिए, जानते भी होंगे सभी. तो मेरा आप लोगों से ये कहना है कि कांग्रेस पार्टी की सोच यही है. और आप लोग भटकिए ना कुछ पैसे के लिए. कुछ वो चीनी भी बांट रहे हैं 5 किलो, 10,000 दे रहे हैं, साड़ी दे रहे हैं जगह जगह गांव में, टॉर्च दे रहे हैं. बताइए आप, यही कीमत है हमारी? आपके बच्चों का भविष्य यही है? एक टॉर्च, 5 किलो चीनी, 10,000 रुपये. अरे बच्चों का भविष्य के बारे में सोचो, युवाओं के भविष्य के बारे में सोचो. कांग्रेस पार्टी जो गारंटी कार्ड लाई है, आप लोग शायद जानते होंगे, महिलाओं को 2,000 रुपये पर मंथ दिए जाएगा. हमें जो हमारी सरकार आएगी, युवाओं को जो डिग्री होल्डर हैं, नौकरियां हैं नहीं, प्राइवेट नौकरी नहीं है, गवर्नमेंट नौकरी नहीं है, उनको. बीजेपी की सरकार है, बीजेपी का मिनिस्टर है, बीजेपी का विधायक. 5 साल से आपके बीच कोई आया? आप मुझे बताइए. या आपका कोई भी काम उन्होंने किया है तो आप मुझे बता सकते हैं? आपकी कोई परेशानियां हल की हो, या किसी बेटी, गरीब बेटी के शादी में वो आए हों, या कोई हेल्प किया हो उन्होंने, तो आप मुझे बता सकते हैं? उसका मैं जवाब आपको दे सकता हूं. आप बताइए. और ऐसी कौन सी मजबूरी है आप लोग में से, या कुछ हमारे बीजेपी में सिर पड़े हो रहे, ऐसी कौन सी मजबूरी है? देखिए, इतना पैसा बीजेपी आपको नहीं दे रही है कि अगले आपको 5 साल कमाने की जरूरत नहीं है. इतना पैसा तो बीजेपी नहीं दे रही है, मुझे भी मालूम है, आपको भी मालूम है. तो आपका जो भी है, खेत है, कोई दुकान है, किसी का बिजनेस है, वो आपको कर. ನನ್ನ ಯುವ ಮಿತ್ರರೇ, ಅವನು ಅಭಿಷಾಮ ಕಾಜಿ, ನಮ್ಮ ಕಾಶಿಂ ಗೋಟೆಯವರು, ರಫೀಕ್ ಮುಜಾವರವರು, ನಮ್ಮ ಸೋಮರಾಯಪ್ಪ ಅವರು, ಎಲ್ಲರಿಗೂ ಮೊದಲಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಾ, ಒಂದು ತಿಳಿಲಾರ್ದ ಏನೋ ಒಂದು ತಿಳಿಲಾರ್ದ ಒಂದು ತಪ್ಪಾಗೈತಿ. ಇದು ಹೆಂಗಾಗೈತೆ ಅಂದ್ರೆ, ಊರು ತುಂಬ ಬಲಿ ಹಾಕಿ ಇಲಿ ಹಿಡ್ದಂಗೆ ಆಗೈತಿ. ಅದು ಗೊತ್ತಾಯಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ, ಆ ವಿಚಾರ ಹಿಂಗೆ ಆಕೈತೆ ಅಂತೇಳಿ ಏನೋ ಮಾಡ್ಯಾರ, ನಮ್ಮವ್ರ ಮಾಡ್ಯಾರ. ಅವ್ರಿಗೆ ನಾ ಹೇಳೋದು ಇಷ್ಟ, ಈಗ ತಪ್ಪು ಮಾಡೋದು ಸಹಜ, ಅದ್ರ ತಪ್ಪು ಆದ್ಮೇಲೆ ತಿದ್ದುಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ತಿದ್ದುಕೊಂಡು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಆ ಪೆಟ್ಟ ನಿಮಗೆ ಅಷ್ಟೇ ಬೀಳೋದಿಲ್ಲ, ನಮಗೂ ವೇದಿಕೆ ಮ್ಯಾಗ ಕೂತವ್ರಿಗೆ ಬೀಳ್ತೈತಿ, ಮುಂದೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬೀಳ್ತೈತಿ. ನಾವೀಗ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಭಾಳ ಮಾತಾಡ್ಬೇಕತ್ತಿತ್ತು ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ
ಜೋರೋದು ಬೇಡ್ರಿ, ಇದೇನಾಗೈತೆ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ರು ಹೇಳೋದು ಬೇಡ, ಸಣ್ಣ ವಿಷಯ ಐತಿ ಸಣ್ಣದ ಮಾಡಿಬಿಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಸಣ್ಣದ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಿಮ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ನೀವು ತಿಳಿಲಾರ್ದು ತಪ್ಪು ಮಾಡಿರಿ, ಆ ತಪ್ಪನ್ನು ಅಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ಮುಂದಿನ ದಾರಿ ಸರಳ ಆಗುವಂಗೆ ಮಾಡಿರಿ. ಮುಂದೆ ನಾವು ಯಾವುದೂ ವಿಚಾರ ಎಲ್ಲ ಅಂತಂಬರ್ಗತಿ ಹಂಗಿದೆ ಹಂಗೆ ಹೋಗೋಣ. ನೀವು ತಪ್ಪು ಮಾಡಿದಾಗ ತಿದ್ದುಕೊಂಡು ಹೋಗುವ ಶಾನೆ, ಅದನ್ನು ನೀವು ತಿದ್ದುಕೊಂಡು ಹೋಗಿರತ್ತೇಳಿ ನಾ ಎಡ ಮಾತಿನಾಗ ನಿಮಗೆ ಆ ದೇವ್ರ ಮ್ಯಾಗ ಅಲ್ಲನ ಮ್ಯಾಗ ಬರಾಕಿ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಕುಂತಂಥ ಹಿರಿಯರೇ ಹಾಗೂ ಬೂದ್ಯಾಳ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜದವರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಊರಿನ ಹಿರಿಯ ಗುರು ಹಿರಿಯರು, ಈಗ ಬಂದಂಥ ಚುನಾವಣೆದೊಳಗೆ ಅತಿ ಸೂಕ್ಷ್ಮವಾದ ಕಾಲಘಟ್ಟ ಐತಿ ಇದು. ಈ ಚುನಾವಣೆದೊಳಗೆ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಈ ಚುನಾವಣೆದೊಳಗೆ ಮುಂದೆ ಈಗ BJP ಸರ್ಕಾರ ಬಂದ ಮೇಲೆ ಫಸ್ಟ್ ನಮ್ಮ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಏನು ಅವ್ರು ದೌರ್ಜನ್ಯ ಮಾಡಕತ್ತಾರ ಅನ್ನೋದು ನಮ್ಗೇನೋ ಅರಿವು ಆಗಾಕತ್ತಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಬಂಧುಗಳೇನ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಎಷ್ಟೇ ಇದು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರು, ಅದ್ರೊಳಗೆ ಒಂದೊಂದು ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರು. ಅದ್ರೊಳಗೆ ಶಾದಿ ಭಾಗ್ಯ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಮೇನ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದು ಇರ್ತದೆ. ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಒಂದು ಶಾದಿ ಭಾಗ್ಯ ಅನ್ನೋದು ಒಂದು 50,000 ರೂಪಾಯಿ ಸಿಗ್ತಾವಪ್ಪ ಅನ್ನೋದೊಂದು, ಎಲ್ಲರೂ ಸಾಲ ಸುಲ ಮಾಡಿ ಮಗಳಿನ ಲಗ್ನ ಮಾಡ್ಬೇಕನ್ನೋದು ಒಂದು ವಿಚಾರ ಇತ್ತು, ಎಲ್ಲರೇ ಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ. ಈಗ ಅದನ್ನು ತೆಗೆದ್ಬಿಟ್ರೆ, ಫಸ್ಟ್ ಬಂಧುಗಳನ್ನ ಶಾದಿ ಭಾಗ್ಯ ತೆಗೆದ್ರು ಅವರು. ಅದೇ ರೀತಿ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಗಳು ಎಲ್ಲ ಏನು ಎಜುಕೇಶನ್ ನಾವು ಶಾಲಿ ಕಲ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಾವು ಶಾಲಿ ಕಲ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕ್ವಶನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ, ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಗಳನ್ನ ರದ್ದು ಮಾಡಕತ್ತಾರ. ಅದೇ ರೀತಿ SC ST ಅವ್ರಿಗೂ ಈ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ರದ್ದು ಮಾಡ್ಯಾರ. ಏನು ಮಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಈ ಚುನಾವಣೆದೊಳಗೆ ಮುಂದೆ ಈಗ BJP ಸರ್ಕಾರ ಬಂದ ಮೇಲೆ ಫಸ್ಟ್ ನಮ್ಮ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಏನು ಅವ್ರು ದೌರ್ಜನ್ಯ ಮಾಡಕತ್ತಾರ ಅನ್ನೋದು ನಮ್ಗೇನೋ ಅರಿವು ಆಗಾಕತ್ತಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಬಂಧುಗಳೇನ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಎಷ್ಟೇ ಇದು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ರು, ಅದ್ರೊಳಗೆ ಒಂದೊಂದು ಕಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರು. ಅದ್ರೊಳಗೆ ಶಾದಿ ಭಾಗ್ಯ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಮೇನ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದು ಇರ್ತದೆ. ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಒಂದು ಶಾದಿ ಭಾಗ್ಯ ಅನ್ನೋದು ಒಂದು 50,000 ರೂಪಾಯಿ ಸಿಗ್ತಾವಪ್ಪ ಅನ್ನೋದೊಂದು, ಎಲ್ಲರೂ ಸಾಲ ಸುಲ ಮಾಡಿ ಮಗಳಿನ ಲಗ್ನ ಮಾಡ್ಬೇಕನ್ನೋದು ಒಂದು ವಿಚಾರ ಇತ್ತು, ಎಲ್ಲರೇ ಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ. ಈಗ ಅದನ್ನು ತೆಗೆದ್ಬಿಟ್ರೆ, ಫಸ್ಟ್ ಬಂಧುಗಳನ್ನ ಶಾದಿ ಭಾಗ್ಯ ತೆಗೆದ್ರು ಅವರು. ಅದೇ ರೀತಿ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಗಳು ಎಲ್ಲ ಏನು ಎಜುಕೇಶನ್ ನಾವು ಶಾಲಿ ಕಲ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಾವು ಶಾಲಿ ಕಲ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕ್ವಶನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ, ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ಗಳನ್ನ ರದ್ದು ಮಾಡಕತ್ತಾರ. ಅದೇ ರೀತಿ SC ST ಅವ್ರಿಗೂ ಈ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ ರದ್ದು ಮಾಡ್ಯಾರ. ಈಗ ಮುಂಬರೋ ದಿನದಲ್ಲಿ ಇದಕ್ಕಿಂತ ಕೀಳಾಗಿ ಅವರು ವಿಚಾರ ಮಾಡತ್ತಾರ. ಈಗ ಒಂದೊಂದು ಟಚ್ ಮಾಡಿ ನೋಡಕತ್ತಾರ ಅವರು. ಈಗ ಮೊದಲು ಏನಂತ ನೋಡಿ ಬಾಬ್ರಿ ಮಸೀದಿ ಆತು, ಅವಾಗ ಏನಾರ ಇದು ಆದ್ಮೇಲೆ ಏನಂತ ನೋಡಿ ಇವ್ರು ಏನಾದ್ರು ಹೇಳ್ತಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ನೋಡಿದ್ರು, ಅವಾಗ ಎಲ್ಲರೂ ಮುಖಂಡ್ರು. ಅದು ಆದ ನಂತರ ಏನಂತ ನೋಡು, ಈಗ ಶಾದಿ ಭಾಗ್ಯ ಇದು ಮಾಡಿದ್ರು. ಶಾದಿ ಭಾಗ್ಯ ಆದ್ಮೇಲೆ ಹಿಜಾಬ್ ಹಲಾಲ ಅದು ಇದು ಅಂದ್ರು ಎಲ್ಲ ಇದು ಅಂತೂ ಐತಿ. ಇದು ಆದ ನಂತರ ಏನೈತೆ ನೋಡ, ನಾವೇನಾದ್ರೂ ಜಾಗೃತಿ ಆಗಕತ್ತಿಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ಏನೈತೆ ನೋಡಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಜಾಗೃತಿ ಆಗಬೇಕು. ಆಮೇಲೆ ಅವ್ರದ್ದು ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಮುಸ್ಲಿಂ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಏನಂತೂ ಬರೀ ಟಾರ್ಗೆಟ್ ಅಷ್ಟೇ. ಅವ್ರು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, SC ST ಮೈನಾರಿಟಿ ಆಮೇಲೆ ಹಿಂದುಳಿದ ಜನಾಂಗದ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದವ್ರಿಗೆ ಏನಂತ ಟಾರ್ಗೆಟ್ ಐತೆ ಅವ್ರದ್ದು. ಅದು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ದಯವಿಟ್ಟು ತಿಳಿಬೇಕು. ನಾವು ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿದೊಳಗೆ ಏನಂತ ನೋಡ, ನಾವು ಒಂದು 10-15 ವರ್ಷದಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೋದಾದೀವಿ. ಈಗ ಮುಂಬರೋ ದಿನದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವುದೇ ನಮ್ಮ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಆದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ML ಕಡೆನ ಹೋಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ಏನಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಇರ್ತಾರ, ಅವ್ರ ಮುಖಾಂತರ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಐತಿ, BSF ಸಂಘಟನೆ ಐತಿ, ಅವ್ರ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಬಸೀರ್ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತಿರ್ತಾರ. ಬಂದು ಏನಂತ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರ. ಅಂತ ಏನಾದ್ರು ಕೆಲಸ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಾಡ್ತೀವಿ. ಈ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ತಪ್ಪು ಆಗೋದು ಸಹಜ. ಅವ ಅಲ್ಲಿ ಹೋದ ಇವ ಇಲ್ಲಿ ಹೋದ, ಅವ್ರಿಗೆ ಪಾಪ ಅವ್ರಿಗೆ ಏನೂ ಬಿಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದು ಅವರು ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್ ಮಾಡೋರಿದ್ರ ನಮ್ಮಂಥವ್ರಿದ್ರ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮಂಥವ್ರಿಗೆ ಹೋದ್ರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೇನಾದ್ರು ಒಂದು ಬೆಲೆ ಇರ್ತೈತಿ. ಆದ್ರೆ ಇವ್ರು ಹೋಗ್ಯಾರಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನೂ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ. ಇವ್ರು ಅಚಾನಕ್ ಅಮಾಯಕರವರು ಅವ್ರಿಗೇನೋ ಕೆಲೆ ಕೊಟ್ಟು ಹಾರ ಹಾಕಿ ಫೋಟೋ ತೆಗಿಸ್ತಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಇದು ಮಾಡಿದ್ರು. ಇಂಥ ದೊಡ್ಡ ವೈರಲ್ ಆಗಿ ಇದು ಆಗ್ತೈತೆ, ಗೋಜಿಗೆ ಬೆಳಿತೈತೆ ಅನ್ನೋದು ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದಿದ್ರು ಪಾಪ. ದಯವಿಟ್ಟು ಮಾಡಿದೀವಿ, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಒಂದೇ ಆಗಿರ್ತಾರ. ಆಮೇಲೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ